समाजात नवीन विचार रुजू लागतो. मला एक गोष्ट इथे सांगायची आहे. अशाच म्हणजे आपण आता सुशिक्षित आहोत, मागच्या काळात नव्हतं असं नाही. अशा स्त्रिया मागे पण होत्या. म्हणजे 25-26 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि माझी एक मैत्रीण होते आमच्या गावात, सातीस देवची आहे मी. तिकडे चोडणकर आडनावाची खूप लोक आहे. आणि तिथे काय होतं, एखादं समजा चांगलं कार्य घडत असलं तर काही ना काही होत असतं. कुणाकडे सुतक होतं, कुणाकडे सुयर होतं. असं त्या मुलीच्या बाबतीत लग्न असताना हे घडू लागलं 2 दिवसात. पुढं एकटा मेला, एकटा हॉस्पिटलमध्ये गेला. तर माझे वडील, आमचं दत्त मंदिर आहे, माझे वडील धर्मगुरू आहेत होते. म्हणजे तर तिची सासू जी होणारी होती शेजारच्या गावातली, ती आली आणि तिने माझ्या वडिलांना सांगितलं, तुम्ही जर तयार होत असाल तर मी माझ्या सुनेला अशीच घेऊन जाते. माझ्या वडिलांनी आमच्या देवळात तिचं लग्न लावलं. आज तिच्या लग्नाला 28 वर्ष झाले आहे, सुखात आहे. हे अशा क्रांती महिला घडवत असतात. कारण तिच्या सासूने तिला आधार दिला, मनोबल दिलं, म्हणून ते लग्न होऊ शकलं. आता पुढच्या आपल्या समोर येत आहेत वक्त्या डॉक्टर आशा गेहलोत, खांडोळा महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आणि विद्यार्थी प्रिय अशा प्राध्यापिका, समीक्षा, लेखिका. खूप खूप आभार कालिका. नमस्कार. उपस्थित सर्व माझ्या कर्तृत्ववान मैत्रिणी, सभागाराला सुद्धा गरिमामय करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आणि सर्व पुरुष साथीवर्ग, सर्वांना नमस्कार. खूप जणांनी खूप काही सांगितलं आहे आणि मी बघते आहे की सगळ्यांना वेळ पण खूप झाला असं वाटतं. पण तरीसुद्धा शिक्षिका म्हणून थोडे काही अनुभव सांगताना आपण स्त्रियांबद्दल खूप बोललो आज है. आणि जेव्हा आपण स्त्री म्हणतो तेव्हा माझ्याकडे जी स्त्री येते ती तरुण मुलगी, आणि तरुणसुद्धा आपण म्हणणार नाही, किशोर वयातील मुली, 18-19 वर्षाच्या मुली. आणि ह्या मुली मी माशेल गावात शिकवते आणि त्या गावच्या मुली असतात. त्यांची आपला आज विषयच आहे पंखांना बळ देण्याचा. जशी कालिकाने लॉकडाऊन म्हणजे कितीतरी कवयित्रींना आणि कितीतरी साहित्यिकांना मनोबल दिलं आहे. आणि आज आपण जेव्हा मनोबलाची गोष्ट सांगतो तेव्हा मला हे सांगावं असं वाटतं की जेव्हा माझ्याकडे मुली येतात तेव्हा ह्या मुली गावातील स्वतः शेतात भाजी उगवून ती भाजी विकून शाळेत कॉलेजमध्ये येणाऱ्या थोड्याशा भोळ्या भावड्या पण ध्येयवेळी अशा मुली माझ्याकडे येतात. जेव्हा ह्या मुली येतात तेव्हा त्यांना आपल्या परिस्थितीवर मात करायची असते. काही ना काहीतरी होऊन दाखवायचं असतं. समाजात आपलं स्थान पक्क करायचं असतं. पण अशा वेळी परिस्थिती साथ देत नाही. कधी आईबरोबर मासे विकून, कधी भाज्या विकून, कधी पार्ट टाईम जॉब करून या मुली पुढे येतात. कारण फीस भरायची जेव्हा गोष्ट येते तेव्हा ते नेहमी म्हणतात की फर्स्ट टर्मची फीस भरली जाते व्यवस्थित, सेकंड सेमिस्टरची फीस भरताना नेहमीच काही ना काहीतरी समस्या आलेल्या असतात. तर अशा वेळी खूपशा ज्या मी काही उदाहरणच देते तुम्हाला. फर्स्ट इयरला सेकंड टर्मची फीस न भरता येणारी स्वतः ट्युशन घेऊन आपली फीस भरते, शिकवण्या घेते आणि त्याच्यानंतर इतकी खचून जाते की नाही आणि पुढे शिकायचं, पण परिस्थितीवर मात करायची, काहीतरी व्हायचं आहे, आभाळ गाठायचं, ह्यांच्या पंखांना बळ द्यायचं असतं, त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा असतो. तर अशा वेळी वासंती होणकर नावाची मुलगी स्वतः शिकते, स्वतः आपल्या पायावर कष्ट करून, मेहनत करून, भाजी विकून शिकते. आणि एकाच बॅचच्या ह्या 3 मुली तिघही उच्च शिक्षण घेतात. कारण त्यांचा ध्यासच असतो उच्च शिक्षणाचा. काहीतरी BA करायचं, MA करायचं, BEd करायचं, शिक्षिका व्हायचं, नाहीतर कुठेतरी जाऊन आपल्या समाजात आपलं स्थान निर्माण करायचं. तर ही वासंती होणकर जी फर्स्ट इयरमध्ये कॉलेज सोडणार होती, तिचा आत्मविश्वास वाढवायचा होता. आम्ही स्त्रियांनी, आम्ही टीचर्सनी, ज्यांच्यामध्ये मातृत्व शक्ती होती आणि जेव्हा मातृत्वाकडे नेतृत्व येतं तेव्हा ते काहीतरी वेगळंच असतं. आणि आम्ही स्त्रिया, ह्या इथं जमलेल्या सगळ्या स्त्रिया, ह्या स्त्रियांकडे नेतृत्व आहे कारण ती शक्ती काम येते. तर इथं पण ती वासंती होणकर जी सोडणार होती कॉलेज, ती MA ला जाते आणि सगळ्या शहरी विद्यार्थ्यांबरोबर
स्पर्धा करून गोल्ड मेडलिस्ट होते. आणि ह्या तिच्या बॅचच्या 3 मुली खांडोळा कॉलेजच्या 3ही मुली टॉप रँकर्समध्ये येतात. आणि या 3ही मुलींना साऊथ गोवाच्या जे GVMs कॉलेज आहे, प्रतिष्ठित जे हायर सेकंडरीत आहेत, GVMs म्हणा, दामोदर म्हणा, आणि त्यांची सिस्टर हायर सेकंडरी RSL, या 3ही हायर सेकंडरीमध्ये त्यांना फुल टाईम नोकरी मिळते. आणि अशा वेळी ह्या मुली जेव्हा आता स्वतः गाडी घेऊन जातात तेव्हा खूप बरं वाटतं, खूप आनंद होतो, खूप छान वाटतं. अशीच अनेक विद्यार्थी, मनीषा गावडे 3ऱ्या वर्षाला असताना टेम्पो चालवणारे तिचे जे वडील होते, तिच्या वडिलांना ॲक्सिडेंट होतो, घाबरते. शिकायला खूप हुशार, म्हणजे हिंदी भाषेत तिचा खूपच प्रभुत्व होतं तिचं. आणि ते मुलावर विशेषतः मी सांगत नाही की आमच्या कॉलेजमध्ये प्रेमाचे संस्कार होतात, आदराचे संस्कार होतात. संस्कार करता करताच ही मुलं शिकतात. मला म्हणाली, मॅडम मी काय करू, वडिलांना ॲक्सिडेंट झाला, ते अंथरुणावर आहेत, आईला दोन्ही भांडी केल्याशिवाय दुसरा उपायच नाही, मला वाटतं मला शिक्षण सोडावं. अशा वेळी आम्ही तिची मदत केली. आणि ती मुलगी आज BA करून MA करून, जेव्हा तिने मला सांगितलं की MA मध्ये मी टॉप रँकर आहे आणि आता सेट परीक्षा पास करून ती गोवा युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहे. आणि कालच तिने मला फोन केला की मी गाडी घेणार आहे. तर ह्या अशा सुखवस्तू एकदम कमी गरिबीतून, हलाखीच्या परिस्थितीतून घेऊन त्यांना सुखवस्तू घरात जाताना बघून किती आनंद होतो हे सांगता सोय नाही. मी इथं जमलेल्या सर्वांनाच विनंती करेन की स्त्रियांच्या वेदना, स्त्रियांच्या समस्या, स्त्रियांचे प्रश्न आम्ही समजून घेतो, पण अशा ध्येयवेड्या मुलींचे प्रश्न आम्हाला समजून घ्यायला हवेत. आणि आपण, मला वाटतं कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही मुली किंवा जे उच्च शिक्षणाचे ध्येय घेऊन काहीतरी करू इच्छिणाऱ्या मुली, ह्यांना आपण ह्यांचा विचार आपण करू शकतो. प्रत्येक कॉलेजमधून आपण जर 5-5 मुलीच दत्तक घेतल्या तर त्या मुली खूप पुढे जाऊ शकतात, खूप पुढे जाऊन काही ना काहीतरी करू शकतात. असेच जेव्हा मी IMBमध्ये आले, इन्स्टिट्यूट मिनिसिस गार्डन्झामध्ये, तिथे कालिकाने, प्रीती शेट्टीने माझी खूप साथ दिली. आणि महिला मेळावे करताना आम्ही नेहमीच काहीतरी ग्लॅमरस करू असं नव्हतं, काही ना काहीतरी नवीन विषय घ्यायचो. आणि खूप वेदना होतात मला अजूनही की घटस्फोट का होतात, का घटस्फोट व्हायला हवे, कशाला. ही कीड जी लागली आहे ती कुठे ना कुठेतरी तिला आळा बसला पाहिजे. आणि अशा वेळेला घटस्फोट का हे विषय आम्ही घेतले तेव्हा खूपच छान मार्गदर्शन पटवर्धन यांनी केलं, मृदुला सिन्हाजीने केलं. आणि मला आठवतं की दुसऱ्या दिवशी कालिका सकाळी 7 वाजता त्यांचा फोन आला आणि फोन बोलते, मैं मृदुला जी बोल रही हूँ, मैडम आपने फ़ोन किया, क्या बात है. कहने लगे कि आशा जी बहुत अच्छा काम कर रही हो, बहुत अच्छा काम हो रहा है, ये कीटक लगा हुआ है और इसको हमें जड़ से निकालना है, ये समाज संस्था को ही बिगाड़ रहा है. ये मृदुला जी के शब्द थे. और उन्होंने कहा था, आज सगळीजण आहेत तर मी सांगते की त्यांनी एकच गोष्ट सांगितलेली की आयानो जरा धीर धरा. मुलगी जेव्हा नांदायला जाते तेव्हा दही दुधात घातल्यावर ते जमलंय का म्हणून बघण्यासाठी आपण बोटाला, आठवतं का त्यांनी सांगितलेलं आम्हाला की दही जमलं का म्हणून बघायला आपण ते फिरवत नाही राहत आणि तेव्हा ते सेटल नाही होत कधीही. तेव्हा पुन्हा ढवळू नका, त्यांना स्पेस द्या, त्यांना त्यांचा संसार करू द्या, तेव्हाच ते सेटल होईल जमेल असं सांगितलेलं मृदुलाताईने. तर अशा वेळी किशोर वयातील मुलांच्या आईंच्या समस्यावर आम्ही मोठमोठे मेळावे केले आणि तेव्हा पण खूप सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. आणि मेनोपॉजमध्ये असताना मुलं किशोर वयात येतात आणि आया मेनोपॉजमध्ये जातात, दोघांची चिडचिड निर्माण होते. मला विचारलं जातं का तो दरवाजा बंद करून बसतो, का ती दरवाजा बंद करून बसते. वा, तसं बघायला गेलं तर दरवाजा बंद केला म्हणून काहीही होत नाही. त्यांचं आपलं स्वतःचं जग असतं, त्यांच्यावर लक्ष द्या, त्यांना माया द्या, त्यांना प्रेम द्या. कारण आपल्याला फक्त ते काचेचं फूल असतं. तरुण मुलं, किशोर वयातील मुलं ही काचेचं फूल असतं, त्याला तडा गेला की गेला. तर अशा वेळेला आपल्याला त्यांना सांभाळायला हवं. कॉलेजमधील मुलांना पण मुलींना पण स्पर्श मायेचा हवा असतो.
त्यांना समजून घ्यावं लागतं आपल्या सर्वांना. तर त्याची खूप प्रॉब्लेम असतात आणि आपण टीचर्स म्हणून, शिक्षिका म्हणून फुलकर मारून मारून पाकळीने त्यांना फुलवत असतो. आणि अशा वेळी जेव्हा आम्ही त्यांना फुलवतो तेव्हा ते फुलतात आणि सांगतात आपल्या घरचे प्रॉब्लेम्स, कितीतरी समस्या, कितीतरी प्रश्न असतात त्यांना. आणि एवढेच नव्हे, जसं काय आता तोरणे मॅडमने सांगितलं की प्रेमप्रसंग पण सांगतात. आणि अशा वेळी आम्ही त्यांना वाचू शकतो, आम्ही त्यांना सांगू शकतो की हे चुकीचं आहे, ह्या मार्गाने तुम्ही पुढे जाऊ नका. तो अशा प्रकारे बायकांसाठी करताना आपण आपल्या किशोरवयीन मुलींसाठी आणि तरुणींसाठी काय करू शकतो, कारण त्यांची स्वप्न पूर्ण व्हायला हवी, त्यांना पुढे जायला हवं. कारण आपण आलो आहोत, एक काहीतरी आपल्याला स्थान आहे, आपण किती आपले प्रॉब्लेम्स घेऊन बसायचे, पण ही मुलं, ह्या मुली ज्या फुलू इच्छितात त्यांना आपण फुलू देऊया, त्यांची शक्ती बनूया, त्यांना प्रेम देऊया, एवढं सांगू इच्छिते. शेवटी गोमंतकला खूप खूप आभार, कालिकाचे आभार. ही संधी दिली नसती तर आम्ही इथं आलो नसतो. तो स्त्रीला संधी दिली